थेंब थेंब पाण्यासाठी तरसले आज आमच्या गावातले पूर्ण लोक. आज तुम्हाला दाखवतो मी दिवसभरात काय काय खातो. सकाळी सगळ्यात पहिले ओट्स घेतले आपण. सुपर प्रोटीन ओट्सनं आपल्या अंगात ताकद येईल. तिच्यात टाकलं दूध आणि केले एक नंबर. त्यावर बासुंदी घेतली. बासुंदी एवढी खतरनाक केली ती काय विचारता. दुधाची आपल्या घरी काहीच कमी नव्हती. तिच्यात फक्त कमी होती आपल्या घरी पाण्याची. त्यात आपला नाश्ता पाणी झाला पण मसाल्याचा नाश्ता पाणी झाला नव्हता. तिच्यात नाश्ता झालता फक्त पाण्याची कमतरतेमुळे म्हैस आपली डिहायड्रेट झाली. डिहायड्रेट कशाला पूर्ण मरायलाच टेकली होती. मी आतलं चल तो मन तृप्त करून देतो. मसाला एवढ्या खुश झाल्या चल म्हणतो या मुका घेतो. मुका राहू दे म्हटलं संध्याकाळी दूध दूध चांगलं चारा गिरा टाकला या बच्चीले टाकून दिला. याचं तर पाणी इकडून ह्या मसाला म्हणे आम्हाला सोड. मी म्हटलं तुम्हाला सोडलं तर आमच्या गावात पुरा जल्लीकट्टूच होऊन जाईन म्हटलं. त्याच्यानं मी एक म्हशीची पुरी डॉक्युमेंटरीज वाचली. त्या डॉक्युमेंटरीत मला असं समजलं की म्हैसाला दूध देतात त्याच्याहून जास्त माणसाले चारा पाणी खाऊन घायल करतात. घायल करतं मला या गठोड्यानं कापसाच्या आणि त्याच्यातलं ते त्या पाण्यानं पाण्याची एवढी टंचाई पडली आमच्या गावात. जेवढी की त्या कोरोनामध्ये तुम्हाला वॅक्सिनची गरज होती ना तेवढी आम्हाला या पाण्याची गरज झाली. आता आपली इरादे एवढे मजबूत होते की आपल्याला पाणी आणून सगळं काम करून जिममध्ये यायचंच होता. जिममध्ये आलो शोल्डरचा वर्कआउट मारलं. शोल्डरच्या वर्कआउटमध्ये मी दिसून राहिला. मी हातलं पंप वाढासाठी काय करा चला म्हटलं आपल्या पर्सनल गुरुला विचारू. तेवढ्यात गुरु मारू राहिले ते चेस्टचं वर्कआउट. ते गुरु खूप दिवस ऑनलाईन होते पण आज ऑफलाईन आलते आणि चेस्टच्या वर्कआउटमध्ये पुऱ्या रिपिटेशन घेतल्या. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आमच्या गुरुचा? आवडला असेल तर फॉलो करून घ्या लवकर.